येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया, गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया, गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया, गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया, गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. ही कहाणी आहे सोन्याच्या जेजुरीची. या सोन्याच्या जेजुरीवर एकेकाळी अशांततेचे, दुःखाचे, अंधकाराचे सावट आले. मणी आणि मल्ल यांनी आपल्या राज्यात जनतेवर अमानुष अत्याचार केले. या संकटातून मुक्त होण्यासाठी साऱ्या सृष्टीनेच श्री महादेवांकडे साकडे घातले आणि श्री महादेव आपल्या भक्तांच्या या हाकेला धावून आले. नमो चंड मार्तंड तू खड्गधारी, सुजनांचा आधार दुर्जन संहारी. रौद्र तू प्रचंड तू सर्वशक्तिमान, कोटि कोटि सूर्यांसन तू प्रकाशमान. दुःख तू निवारिशी तूच सौख्यकारी, जेजुरीचा राणा तू येळकोट मल्हारी. जेजुरी गडावर सोहळा सुरू होता श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवींच्या प्रीतीचा. आणि दुसरीकडून एक आर्त हाक श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली. ही आर्त हाक असीम भक्तीची होती. श्री खंडेरायांना देखील अस्वस्थ करणारी ही हाक होती. जीव गुटमळतो खंडेराया तुम विना असायो. जीव गुटमळतो भक्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसा एवढा चढला. सात जन्माचा सपाट नाम
जीव आधी गुटमळला खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी अंगारी खंडेराया माझा घास मल्हारी यावी माझी सणाची खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी अंगारी खंडेराया खंडेराया देवराया फाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा येण्यातून फटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया. हा विवाह सोहळा संपन्न झाला खरा, परंतु त्यानंतर खरी चुरस सुरू झाली. ही स्पर्धा होती बानूच्या भक्तीची आणि श्री म्हाळसादेवींच्या अधिकाराची. शास्त्रात मंत्रात मल्हार माझा राजा कळपात मल्हार माझा शस्त्रात अस्त्रात मल्हार माझा गडीच्या ठिगळा मंदी मल्हार माझा मंगलमय सनईत मल्हार माझा वार घाली शिळ त्यात मल्हार माझा ज्ञान मल्हार रान मल्हार या संग मल्हार रंग रंग मल्हार हळद कुंकू मल्हार मल्हार जन्मोजन्मीचे अनुबंध माझा संगीत जाजी तो मल्हार माझा पिढा पिढा सोहनी व्रतवैकल्य करुणी जो पावला मला नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? तर आजच्या कार्यक्रमाची इतकी सुंदर आणि स्वर्गीय सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत या गावाचं नाव थुकरटवाडी होतं, पण आज खऱ्या अर्थानं थुकरटवाडीची जेजुरी झाली. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी एक मालिका जिचं नाव आहे जय मल्हार. आणि याच जय मल्हार मधले तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके आवडते कलाकार आज आमच्या मंचावरती येणार आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो ज्यांनी या भव्य दिव्य मालिकेची निर्मिती केलेली आहे. अतिशय मनापासून स्वागत करूयात महेश कोठारे यांचं. आतापर्यंत सिनेमांसाठी तुम्ही सर या मंचावरती आलेला होतात, पण आज त्या मालिकेसाठी आलेले आहात जे तुमचं खूप मोठं स्वप्न आहे, जय मल्हार. येस. आणि इतकं प्रचंड यश, प्रेक्षकांचं प्रेम आणि आज इतका मोठा पल्ला गाठलाय. 2 वर्ष मालिका सुरू आहे, कसं वाटतं? खूप छान वाटतं. जय मल्हार ही माझ्या आयुष्यातली एक फार महत्वाची घटना आहे. संतोष आयचित ज्याची खरी संकल्पना आहे तो माझ्याकडे ही संकल्पना घेऊन आला, हा कॉन्सेप्ट घेऊन आला आणि मला तो ऐकता क्षणी आवडला. आणि मी ठरवलं
हा कॉन्सेप्ट घेऊन आपण झीकडे जायचं आणि प्रेक्षकांनी ऑफकोर्स त्याला इतका सुंदर प्रतिसाद दिला. आय एम रिअली ग्रेटफुल टू एव्हरीबडी. थँक्यू सो मच. वा वा. सरांचं मला आज सरांना एवढं सांगायचं, सर आज तुम्ही खूप हँडसम दिसता. अरे काय सांगतो, नेहमीच दिसता पण आज वेगळ्या गेटअप मध्ये. सर असं कोट पॅन्ट मध्ये बघायची सवय लागली ना आपल्याला, पण आज सर म्हणून मी आल्यावर नमस्कार केला. ही स्टाईल आहे. ही स्टाईल आहे सरांची भेटली की. आणि सर आज म्हणजे तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये जी गाणी असायची, स्पेशली गणेशोत्सवाचं गाणं असायचं किंवा महाशिवरात्रीचं गाणं असायचं, त्यात जे सर कपडे घालायचे आणि हा जो डान्स होता famous, कसे वाटतंय आज सर ना सगळ्यांना? तुम्हाला वाटलं पण असेल. फक्त तो पट्टा नाहीये कमरेवर. तर महेश कोठारे सरांचं तर आगमन झालेलंच आहे. आता आपण बोलावणार आहोत या मालिकेतल्या तुमच्या आमच्या लाडक्या खंडेरायाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवदत्त नागे यांच्यासाठी. जय मल्हार. हो. आता कसे सेलिब्रिटी आल्यावरती असं भेटता येतं, मिठी मारता येते, देवाला कसं भेटायचं? हो. माझी इच्छा पूर्ण झाली. मी थेट खंडोबालाच मिठी मारलेली आहे. इतकी वर्ष माणूस भूमिका मिळवण्यासाठी झगडत असतो आणि त्यानंतर इतकी भव्य दिव्य भूमिका तुम्हाला मिळाली, इतकी प्रसिद्धी मिळाली आहे, प्रेम मिळतंय, कसं वाटतंय? पहिली गोष्ट मी सांगेन की ही खंडेरायांची योजना होती. वा. कारण त्यांचं चरित्र कुठे लोप पाहू नये. त्यांचे चरित्र त्यांच्या रयतेसमोर, त्यांच्या जनतेसमोर, त्यांच्या प्रजेसमोर मांडलं जावं म्हणून त्यांनी आम्हा सर्वांना बुद्धी दिली आणि जय मल्हार आपल्या लाडक्या झी मराठी मार्फत तुमच्या समोर आली. वा वा. पण देवदत्त, आता मला भूमिकेच्या पलीकडे जाऊन विचारायचं, तुम्ही आता जसे बोलता तसेच आता नॉर्मली पण बोलायला लागला. म्हणजे बायकोशी वगैरे बोलताना पण असेच बोलता का तुम्ही, जेवण तयार आहे का वगैरे असं? नाही, पण माझ्या बायकोशी म्हणजे कांचनशी बोलताना मला थोडा विचार करायला लागतो, कारण ती कधी म्हाळसाई बनेल कधी बाणाई बनेल सांगता येत नाही. हा, पण दोघी एकीतच आहेत हे खूप चांगलं. होय, मला तेच सांगायचंय. कारण या दोन प्रवृत्ती एका स्त्रीमध्ये एकवटल्यात हे लक्षात. वा 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 वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांनी म्हाळसा हे पात्र रंगवलेलं आहे आणि सगळ्यांच्या मनात ते जिवंत केलेलं आहे. जोरदार टाळ्या अभिनेत्री सुरभी हांडेसाठी. सुरभी, मनापासून स्वागत तुझं या मंचावरती. तर अतिशय मनापासून आता या मंचावरती आमंत्रित करूयात बाणाई हे पात्र रंगवणाऱ्या ईशा केसकर यांचं. जोरदार टाळ्या. ईशा, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांनी हेगडी प्रधान ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. जोरदार टाळ्या नकुल घाणेकर साठी झाल्या पाहिजे. नकुल, मनापासून स्वागत. आणि साक्षात विष्णू सुद्धा अवतरलेत आता या मंचावरती असं म्हणायला हरकत नाही. आता विष्णुदेवांचं आगमन झालंय म्हटल्यानंतर लक्ष्मीजींना एकटं कसं सोडायचं, त्यांना सुद्धा आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या पूर्वा सुभाषसाठी. लक्ष्मीनारायणाचा जोडा तसा छान दिसेल ना, त्यामुळे त्याला इकडे बोलवतो. आता आमंत्रित करणार आहोत आपण या मंचावरती जो खूप गोड आहे, जो आला की नेहमीच उत्साह घेऊन येतो. गणपती बाप्पांना आमंत्रित करूयात शनय भिसेसाठी. जोरदार टाळ्या. हो. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. वा वा. शनय, मनापासून स्वागत तुझं. आणि शनय आहे सुद्धा मोदकासारखाच, बघा ना कसं तूप लावलेला मोदक जसा असतो, पटकन खावासा वाटतो, असाच आहे तो. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात, सरांनी सुद्धा उल्लेख केला की ज्यांची ही संकल्पना होती आहे आणि या मालिकेचे लेखक संतोष अयाचित यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. सर, मनापासून स्वागत. खूप गप्पा मारायच्या आहेत मला,
मी विनंती करणार आहे सगळ्यांना, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3+. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओस्टिक. स्पेशल पार्टनर पॉलिकॅब. वा, खूप छान वाटतंय की आज आमच्या मंचावरती पूर्ण जेजुरी अवतरलेली आहे. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूयात मला वाटतं. पण नारद मुनी कुठे आहेत? मी इथेच आहे देवा. अरे इथेच आहेत? इथे म्हणजे कुठे? अहो मी इथेच आहे देवा. इथे म्हणजे नक्की कुठे? इथे. आई शपथ, साक्षात नारद मुनी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या अनिरुद्धसाठी झाल्या पाहिजे. तर थुकरटवाडीमध्ये सगळे आलेले आहेत म्हटल्यानंतर थुकरटवाडी गावातले लोक सुद्धा खूप उत्सुक असतात सगळ्यांना भेटण्यासाठी. आमच्याकडे सुद्धा सिनेमा बनतो आणि महेश कोठारे सरांना तो माहिती आहे. पण सरांचे सगळेच सिनेमे हिट आहेत, मी नेहमीच सांगतो. कुठलाही काढून बघा, मजाच येते. पण त्यांच्या चिरंजीवांसोबत केलेला पहिला सिनेमा माझा छकुला. तर यांनी ठरवलं की आपण सुद्धा बनवूयात. तुमचा होता माझा छकुला, यांचा आहे माझच चुकला. बघूयात मग आता या सिनेमामध्ये काय चुकणार आहे आणि काय घडणार आहे. तुमच्या सिनेमामध्ये एक छकुला असतो, त्याची एक आई असते. निवेदिता सराफ यांनी केला होता तो रोल. आमच्याकडे सुद्धा त्याची आई आहे. पहिल्यांदा आईला भेटूयात, मग छकुला बघूया कोण आहे. या आई या. या सर, प्लीज या सर. ए लाव रे. थँक्यू सो मच सर. झालं इच्छापूर्ती झाली. नाही खर तर मला ना अजून देवदत्त नागे सरांना आणखीन थोडस नाचवायचं होतं. त्यांना हा म्हणजे खरंच डान्स करायचा होता त्यांच्या बरोबर. मग पण काय लोक मला लई फटके देतील म्हणून मी गप्प बसतो. नाही पण सर नाचलेत बरं का. कोण? देवदत्त नागे सर नकुल घाणेकर सरांबरोबर नाचलेत. डान्स केलाय? हा. हो मग अजून पण लोक कुस्तीचा सामना म्हणून ते बघतात. अच्छा. सर माझा पोरगा आहे ना, तो पण तुमच्यासारखाच आहे, एकदम देवगुणी, जणू देवच. कोण आहेस तू? काय बनून आलायस? मी आहे द्राक्षस. कोण? द्राक्षस. राक्षस नसतं रे, राक्षस. ए ते खातात. नाशिकचे राक्षस खूप फेमस आहे माहिती का? अरे बनवतात मनुके. देवा मी काय पाप केलं म्हणून हा काळा मनुका माझ्या पदरात टाकला तरी. ए आई काय पण काय बोलतीस? मी छकुला ना तुझा. तुझ्या छकुल्यावर 2 फटके दिले ना की बरोबर लाईनीवर येशील तू. अरे मी काय सांगते तुझ्याबद्दल आणि तू काय बनून आलायस. बघ बघ किती मोठी माणसं आली आहेत आज आपल्याकडे. अरे आई ए शपथ शपथ. कोण आलं बघ. कोण? देवदत्त नागराज मंजुळे. ए देवदत्त नागे आहेत ते, देवदत्त नागे. मला बॉडी बॉडी है ना, हुस आहे ना, माझी पण बॉडी आहे. दाखवू कुठली? हे बघा 6 पॅक आहेत. तुम्हाला 6 पॅक? हो मला पण आहेत. बिस्किट दिसतात त्यांची. बिस्किट दिसतात. बिस्किट असं केलं की हो त्यांची दिसतात. हा हो दाखवू.
अरे मेले काय केलंस रे? लाज कशी वाटत नाही तुला? काय लाज काढतोस का? नाही मी लाफ्टर करतोय. तू मारलंस आता तू गेलीस. अरे बाळा माझं जरा अरे माझं आता आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. तुला बघायला माझं झालंय. परत परत करायला तो काय चहा नव्हे. आज आपल्याकडे मामा येणार आहे. अशोक मामा. अरे ते सिनेमात नाही आहेत. असे आहेत का ते? तुझे मामा विजू मामा. मामा आणि मामी दोघे येणार आहेत. मामा आणि मामी. येस यस. अरे नाव घेतलं आणि शैतान हाजीर. मामा तुला शैतान बोलली. शैतान बोलली. ताई कशी आहेस तू? मी आयटम. वहिनी कशी आहेस? आदिनाथ काय हो वंच? हा? आदिनाथ कुठे दिसत नाही तो? हा किती दिवस झाले त्याला बघून. आदिनाथ होय बाजूला. आदिनाथ कुठे आहे आपला? होय ताई. अगं माझा भाचा आदिनाथ कुठे आहे? हा? अरे मग हा कोण आहे? हा आदी आहे. हा हाच आधी. हा लहानपणी आदी होता. आता याचा असा करपलेला भात का झालाय? वहिनी तू कशी काय टपकलीस? उगवलीस? वंच हा? मी काय मेथीची भाजी आहे का उगवायला? हा? बरेच दिवस तुम्हाला भेटलं नव्हतं म्हणून म्हटलं भेटून यावं. आणि बँकेचं काम होतं जरा आमचं. पण मामा आलाय तर पोह्याचा बेत करूया. हा चालेल, आवडेल मला. हा मग काढा कपडे आणि चला बिरीवर. का? पोह्याचा बेत. पोह्याचा ना. बाई नको पोह्याचा बेत कॅन्सल. मला नको पोहे. मामाला कोल्ड्रिंक पण मामाला ताण लागली असत. हा कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंक चालते. आयटम. मामा वा वा. तुला मामी. वा वा. अगं बाई घ्या. काय हो? काय झालं म्हणते मी? काय पासून मला सरबत म्हणून? अरे मामा पुचा सकट प्यालास का काय? अरे पूच म्हणून तरी प्यायचं. आता बसलं ना पूच. कशाला अरे आता मी जाणार कसं? पंडितजी माझा ऐका. पंडितजी आवाज पंडितजी. मी काय म्हणते? सूर गाताना पंडितजींचा धूर निघतोय. मी आता गाऊ शकत नाही. आपकी जिस एक चुम्बन ही ना त्याचे चुंबन. अंजुमन ही सही. आपकी जिस एक अचुंबन ही सही. जमाना हमसे है. हमाल धमाल मधी सरांनी काम केलं होतं. पिक्चर आहे. काय चाललंय तुमचं? चला मागे. अरे बूच अडकले आता काय करायचं आता सकाळी. काय काय चालवलं यांनी? मी काय म्हणते आता बँकेत जाऊया. चला आपण. चला बँकेत चला बँकेमध्ये बँकेचं काम आधी उरकून घेऊ. हा म्हणजे आलेच. नमस्कार. तुला काय पाहिजे? भरणार का काढणार? हा भरायचे. भरायचंय. हा कोण भरणार आहे? हे भरणार आहेत. मी भरणार आहे. मी भरणार. बरं या बसा. यांच्याकडे बरं आहे. आधी आराम करा मग काम करा. कुठे इथे बसायचं? बसा बसा. तुमचं वजन किती आहे? 62 किलो. बरं. आणि
काय खाल्लं का सकाळपासून? हा बुच खाल्ले. ठीक आहे, डोळे बंद करा. स्वीट असतो. काय करताय हो? कुठं आणले? ही कसली बँक आहे? ब्लड बँक. मला कुठे घेऊन आलीस तू? दुसऱ्या बँकेत जाऊ. चला चला दुसऱ्या बँकेत जाऊया. चला दुसऱ्या बँकेत चला इकडे चला. या इकडनं जाऊया आपण. इथनं जाऊ, चला. चला चला. बँकेत दरोडा पडलाय. जास्त नाटक करायची नाहीत, कळलं का? कोण आहेत तुम्ही? मी हा गिधाड. वरडू नका त्या देणे. गिधाड. हिलने की कोशिश मत करना. कानूले हाथ में मत ले लो न लेना. कानूले कानूले न लेनो नो. आता तुमच्या सगळ्यांचा कर्दन काढ. इन्स्पेक्टर महेश जाधवला बोलवतो. Chicka chicka boom boom boom, chicka chicka boom boom boom, chicka chicka boom 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 boom. हमना जराची तुझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू. चिकिन 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 चिकिन. Hands up! मला लिमका. मला एकट्याला लिमका. आणि थम्सअप मागवला ना, मला लिमका. काय कोल्ड्रिंक विकून राहिला मी इथं? बापरे, तू हँड्स खाली करणार आहे? हँड्स खाली. आता तुझा खेळ संपलाय गिराड. तुझा खेळ संपलाय. तुला कोणी वाचू शकत नाही. तुझ्या पापाचा घडा भरलाय. तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुझा मग तुझा दा तुझा दा तुझा. लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर गरिबांविरुद्ध कशाला एवढे डायलॉग बोलतो? कशाला बोलतो एवढे डायलॉग? आता उडवली ना पिस्तूल. कोणातर्फे आहे? अरे तू डायलॉग कशाला बोलतो? तू ऍक्शन करायची ना. डॅम इट. आता कोण येणार तुम्हाला वाचवायला? लक्षा, तू इथे कसा आलायस? एकच मिनिट. अरे तसं नाही, तू इथे कसा आलायस? वा वा, माझी एंट्री एवढी आवडलेली दिसते. परत करून दाखवतो. अरे परत नाही, इथून बोल. म्हणजे तू इथे का आलायस? महेश तात्या विंचू माझ्या पाठीशी लागलाय. कुठे आहे? हा बघा. क्या बात है यार. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. कसं माझ्या पाठीशी लागलाय, करा काहीतरी. अरे वेड्या, तुझं नशीब फडफडलंय. तात्या विंचू तुझ्या पाठीशी लागलाय. सरांना बघ, सरांच्या पाठीशी लागलाय. सरांचं नशीब फडफडलंय. पिक्चर चालायला लागले, पैसा आला. सरांच्या पोराच्या पाठीशी लागला तात्या विंचू, त्याचं नशीब फडफडलंय. सर मला असं वाटतं तुमच्या 7 एक पिढ्या तरी वाचवणार आहे तात्या विंचू. म्हणजे सांगा, तात्या विंचूला मरण नाही आणि तुमच्या यशाला मरण नाही. सर नक्की. क्या बात है. भाषण बंद कर आणि ऍक्शन कर. ऍक्शन. लक्षा, ऍक्शन. हो पॉवरबाज आणि दाखव धडाकेबाज. आपला हो धडाकेबाज आणि दाखव पॉवर. आता बघाच माझी पॉवर. पापड नाही रे, पापड नाही रे, पॉवर पॉवर दाखव. आता बघाच माझी पॉवर. काय रे? पॉवर बँक. 1 2 3 1 2 3 तुषार 1 2 3. पॉवर ऑन करा, पॉवर ऑन करा.
अरे अरे काय केलंस तू लाज वाटली दाखवला की तिची पावर जाती. अरे आता आपल्याला वाचवणार कोण? अरे हा कोणातर्फे आहे नेमका? अरे तू काहीतरी ऍक्शन कर ना. अरे काय ऍक्शन कर? एक मिनिट. काय? Yes. आता तुझा खेळ संपलाय की दादा. तुला कोणीही वाचू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर गरिबांविरुद्ध अरे तू डायलॉग का बोलतो? का बोलतो म्हणजे एक तर स्किटच्या शेवटी एंट्री देताना 4 डायलॉग तेही बोलू देत नाही आम्हाला. पाच झाला तुमची नाटका. चला आता आपण निघूया. चला. अरे मला किडनॅप कर ना. हे बघ असं लाव असं. चल ह्याचं चालूच राहील. चल मला साहेब म्हणजे पोराला वाचवा साहेब. काय पोराला वाचवा? एक तर पोरग माती खाते तुमच्या. आम्ही काय वाचवा? मरू दे त्याला. असं बोलू नका साहेब, असं बोलू नका. माझ्या गोटच्या पोळ्याला, माझ्या पोळ्याच्या बैलाला, माझ्या पोटाच्या हाजमुलं गोळ्याला. तसं नाही ग, माझ्या बर्फाच्या गोळ्याला वाचवा. अरे कुठून काढलाय बर्फाचा गोळा? माझ्या पोटच्या गोळ्याला वाचवा. वाचवा वाचवा साहेब वाचवा. मी नाही वाचत बेटा. काय अर्थ आहे काय? माझा छकुला, माझा सोनुला मार डाला. माझा छकुला, माझा सोनुला. बस करा, उठवा तुमचा बाजार. हॅलो. तुमचा मुलगा तुम्हाला पाहिजे असेल तर 50,000 रुपये आणि 2 लॉलीपॉप काली पहाडी के पीछे लाव. अरे ठेवून घे तुझं तुलाच तो. हॅलो. अरे 50,000 परवडत नाही, तो तुलाच ठेवून घे. मुलगा देतोय, LIC ची पॉलिसी नाही. 20 करतोय 2 फिर. नहीं नहीं बाबा, अरे 20 मतलब बहुत नहीं होता है क्या? ऐसा कैसा 10 तो दे दो ना. अरे तुम पागल है क्या? हाँ? ए, तुम येड़ा आदमी है. 10 कैसा देगा? तुम मेरे को बोलो. इस माल का 1,000 देगा ज्यादा से ज्यादा मैं. 1,000? मग याला काय मी ठेवून देऊ का आता? हा बेटर तुम्हीच ठेवून घ्या याला. याचं काय करू मग? काय करू म्हणजे आता याचा खर्च केवढा आहे आता? 2 लाख रुपये याच्या ऍडमिशनचा खर्च आहे आता. हा मग तो आता तुम्हाला करावा लागेल. कशाला? कशाला म्हणजे किडनॅप कुणी केलं? मी केलं. मग खर्च कोण करणार? मी करणार. मग त्यात ना हा माझा पोरगा हुशार पोरगा आहे. मोठा होऊन तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. त्याचा खर्च 50-1 लाख तर होईल. कोण करणार खर्च? कोण करणार? तुम्हीच. का? किडनॅप कुणी केलंय? एक काम करा, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, घेऊन जायला. 10,000 में कौन लेगा ऐसा? पागल है क्या तू? तो 20,000 ले लो. अरे पागल है कि 20,000 नको रहने दो तुमको. चलो 5-7 लाख का खड्डा तुमको ही चाहिए, मेरे को क्या? काय माझ्या आयुष्यभराची कमाई देतो 50,000 रुपये. 50,500 डन. ओके बस ठीक है. 50,500 रुपए लेकर काली पहाड़ी के पीछे आ जाओ. आ गया पोरगा परत. माल लाए हो? पूरे 50,500. अब भेज दो. वेरी गुड वेरी गुड. चलो. मम्मी आपला प्लॅन सक्सेस झाला. येस सक्सेसफुल. प्लॅन सक्सेसफुल. मागे टकलो हेवनला बसवलं, 50,000 रुपये मिळाले. येस. आता पुढची डेंजर गँग. डेंजर गँगला बसूया. असा चुना लावला काय मला? आता बघतोच तुम्हाला. आता कोण वाचणार? Don't worry, Adi, I'm coming here. No problem. आता तुझा खेळ खलास झालाय. खलास झालाय हो मानला तयार. लक्षात ठेव.
ठेव जेव्हा जेव्हा धरतीवर गरिबांचे राष्ट्र अरे प्रत्येकाला असा एक सिनेमा आम्ही लोकांना दाखवलेला आहे, पण ज्यांचा ओरिजिनल होता दिग्दर्शकांना विचारूया हा कसा वाटला त्यांना. फॅन्टॅस्टिक, जस्ट फॅन्टॅस्टिक. निलेश, टू गुड. अरे थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. ब्रिलियंट, ब्रिलियंट परफॉर्मन्स. आय वुड लाईक टू ऑल ऑफ देम. अरे सगळ्यांनी या. मी खलास झालो, मेलोच हसत. सुपर सुपर सुपर. थँक्यू सो मच. ग्रेट ऑनर टू बी ऑन दिस मंच. वा थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या महेश कोठारे सरांसाठी. खरं तर थँक्यू. सुरभीकडे आता येणार आहे. सुरभी, तुम्ही सगळेच आता देवांची व्यक्तिरेखाच जगताय सध्या, मग याचं कुठे दडपण येतं वैयक्तिक आयुष्यात सुद्धा? हो येतं. कारण म्हणजे मला असे काही अनुभव आलेत की लोकांनी भेटल्यानंतर माझा नवस पूर्ण केला नाही वगैरे विचारलंय. अच्छा. आणि मला असं वाटतं की नाही, म्हणजे प्लीज, म्हणजे मी लोकांना खरं तर ही रिक्वेस्ट करेन की तुम्ही असं नका समजू. मी खरंच म्हाळसा नाही आहे. आणि ती म्हाळसा आमच्याकडून, म्हणजे ते खंडोबा, बानू, म्हाळसा ते आमच्याकडून सगळं करून घेत आहेत. म्हाळसा म्हटल्यानंतर लोक खूप पाया वगैरे पडतात. ते नाही, कधी कधी खूप असं हे होतं की नाही एवढं नाही आहे. पण देवी म्हाळसा मला करायला सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे, म्हणून मी म्हाळसा म्हणून पुढे येते. थँक्यू. देवदत्त आता तुमच्याकडे येणार आहे. हाच प्रश्न मला तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे की वेगळ्या भूमिका आतापर्यंत आपण करत असतो, केलेल्या आहेत, पण ही भूमिका देवाची भूमिका आहे आणि ही केल्यानंतर आयुष्यात खूप परिणाम सुद्धा होणार असतो. त्याचं कुठे टेन्शन येत होतं? आहे, जबाबदारी तर फार मोठी आहे, पण एक आहे की ही जी भूमिका आहे ती मी अक्षरशः भक्तिभावाने करतो असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण जी सुरुवात होते मेकअपची ती म्हणजे पहिले जेजुरीचा जो भंडारा आहे तो लावायचा. येळकोट येळकोट जय मल्हार ते आमच्या छोट्याशा त्या मेकअप रूम मध्ये होणार आणि नंतर मग मेकअपला सुरुवात होते. आणि जो खंडेरायाच्या भाई जो भंडारा लावला जातो तो केवळ आणि केवळ जेजुरीचाच असतो, दुसरा कुठलीही हळद लावली जात नाही. त्यामुळे ते तिकडूनच येतं. ते ओव्हरऑल सगळं करताना जे काही सगळे आम्ही एकमेकासमोर येतो तर तेव्हा ते सुरभी नसते, ईशा नसते, अनी नसतो किंवा पूर्वा, नकुल नसतो, आमचा शन्या सुद्धा नसतो, पण प्रत्येक जण ते देवत्व लाभूनच त्या तिकडे उभं असतं. वा वा. ईशा, आता तुझ्याकडे येणार आहे मी. मगाशीच मला कळलं की तुझ्याकडूनच कळलं की जशी तू तिकडे आहेस तशी तू वैयक्तिक आयुष्यात नाहीस. मग तू कशी आहेस? छान आहे, थोडीशी फटकळ आहे आणि आवडतं मला. प्राण्यांविषयी भयंकर प्रेम आहे आणि थोडीशी माणुसकी आहे, पण प्राण्यांना जास्त प्राधान्य देते मी. छोटी छोटी तू पिल्ल पण देते सेलिब्रिटींना असं मी ऐकलं आहे. कुणाकुणाला दिलेली आहेत? माझ्या सेटवरच, म्हणजे जय मल्हारच्याच सेटवरती एक भाटी आहे, तिने 4 पिल्लं दिली होती 2-3 महिन्यांपूर्वी. तेव्हा अतुल कुलकर्णी स्वतः सेटवर येऊन पिल्लं घेऊन गेले होते. तर त्यात माझे चहावाले जे दादा आहेत, राजू दादा, ते ओळखत नाहीत ना त्यांना, ते हिंदी भाषिक आहेत. ते म्हणे कहा लेके जा रहे हो, हमारी बानू मॅडम की बिल्ली आहे, आप नहीं लेके जा. असं म्हणाले साधू, हे पहा त्या पिल्लांना मी माझ्या घरी घेऊन चालू. म्हणजे मांजर नॉर्मली म्याव करते, काही दिवसांनी त्यांच्या घरची मांजर 2 अनुराग कश्यपनी अडॉप्ट केली माझ्याकडनं, त्यामुळे तेवढ्यात मी एक पिल्लू सोडलंय, कामबिम दे. वा 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 वा. महेश सर, एक प्रश्न आहे बुवा. आजपर्यंत मी तुम्हाला मिशीत पाहिलं पण दाढीत नाही पाहिलं. दाढी कधीच नाही तुमच्या कुठल्याच रोल मध्ये दिसली का? खूप प्रयत्न केला वाढवायची, वाढलीच नाही. पण तुम्हाला लुक कुठला आवडतो स्वतःला, असा फ्रेश दाढी नसलेला की दाढीवाला? नाही, मला फ्रेश लुक आवडतो नेहमी. वा वा. आणि माझा एक
कटाक्ष आहे का माझ्या सेटवरती दाढी न करता कोणी यायचं नाही. अच्छा, असा नियमच आहे. नियमच आहे. आणि माझ्या मुलाला ती वाईट सवय दाढी वाढवून ठेवायची. तुम्ही इतके फ्रेश दिसता म्हणून आम्ही फ्रेश असतो जेव्हा तुम्ही येता, आणि तुम्ही असेच फ्रेश दिसत राहा म्हणून जिलेट तर्फे तुम्हाला मिळतं एक गिफ्ट हॅम्पर. अरे वा. तुम्हाला मिळतंय जिलेट तर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3, जो तुम्हाला देतो 3 ब्लेड सह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. सुरभीला मला विचारायचंय, तुझ्या घरातच संगीत आहे असं मी ऐकलेलं आहे, म्हणजे बाबा संगीतकार आहेत बरोबर? मग तुलाही गाण्याची आवड आहे? हो, खूप आहे. म्हणजे लहानपणापासून मला असं वाटतं की अभिनयाकडे वळण्याचं कारणही गाणंच आहे. वा, मग आता आम्हाला तर इथं काहीतरी ऐकायची इच्छा आहे तुझ्याकडे. चांदणी फुलानी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. हे चांदणी फुलानी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. तारे निळ्या नभात हे गुज सांगतात, कारंग वेगळा फुलत्या नव्या कळीत. तारे निळ्या नभात हे गुज सांगतात, कारंग वेगळा फुलत्या नव्या कळीत. ओठातल्या स्वराना, ओठातल्या स्वराना काज जागाली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. हे चांदणी फुलानी. तर मंडळी, आजच्या आपल्या भागामध्ये जय मल्हार या मालिकेतले आपले लाडके कलाकार आलेले आहेत, आणि हे सगळे इतके लाडके आहेत की त्यांना मी एका भागात इथून जाऊ देणार नाहीये. तेव्हा या सगळ्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात. बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक, स्पेशल पार्टनर पॉलिकॅब.